मृतदेहासाठी वापरण्यात आलेला बर्फ चक्क पाणी आणि शीतपेयांसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला। हा प्रकार अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार आहे। त्यामुळे सीपीआर परिसरातील विक्रेत्यांसह कोल्हापूर शहरातील सर्व अनधिकृत शीतपेय आणि हातगाड्यांवर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे। त्याबाबतचे निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं। कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याकडेला सरबत, ज्यूस, लस्सी यासह शीतपेयांची विक्री करणाऱ्या हातगाड्या दिसून येतात। उन्हाळा वाढल्यानं अनेक जण या हातगाड्यांवरील शीतपेय घेतात, मात्र अशा अनधिकृत हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। काही दिवसांपूर्वी सीपीआर समोर एक धक्कादायक प्रकार उघड झाला। मृतदेह जतन करण्यासाठी वापरला जाणारा बर्फ सीपीआर समोर उघड्यावर टाकला आणि त्याच परिसरातील एका हातगाडीवाल्यानं हा बर्फ पाणी थंड करण्यासाठी नेला। या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। अशा परिस्थितीत कोल्हापूर शहरातील सर्व अनधिकृत शीतपेय विक्रेते आणि हातगाड्यांची तपासणी करावी, बेकायदेशीर व्यावसायिकांवर कारवाई व्हावी अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे। याबाबतचं निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं। अवैध हातगाड्या जप्त करा, सर्वच धार्मिक स्थळांच्या परिसरातील हातगाड्यांना नोटिसा द्या अशा सूचना राहुल रोकडे यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी गजानन तोडकर, निरंजन शिंदे, सुहास चव्हाण, योगेश केरकर, उदय भोसले, अर्जुन आंबी, अभिजित पाटील, शिवानंद स्वामी, आनंदराव पवळ उपस्थित होते।